मुलींनो, मी तुम्हाला काल बलून आणायला सांगितलं होतं, आणला का बरं? हो मॅडम. तुम्हाला लक्षात आलं असेल ना की कशासाठी मागवलंय आपण बलून? आम्ही आयब्रोज करण्यासाठी. हा बरोबर आहे. आणला असेल तर घ्या. आणि त्याच्यात आयब्रोज पण काढून आणले मॅडम. ठीक आहे, छान आहे. ते मी आयब्रोजसाठीच बोलणार होते तुम्हाला की आपण आयब्रोज शिकताना क्लायंटला त्रास होईल म्हणून आपण आज बलूनवरती प्रॅक्टिस करणार आहोत. तर तुम्हाला येईल का का एकदा दाखवू? एकदा मॅडम. हां तर ठीक आहे, एकच मिनटं. थ्रेड तर चालवतं सगळ्यांना येतोय, ते तर आता तुम्ही शिकलात छानपैकी. पण कसं आहे ना, क्लायंटला त्रास होईल त्यासाठी आपण अगोदर बलूनवरती प्रॅक्टिस करायची. पायांवरती छान केली तुम्ही, आज पाहिलं मी तुम्ही पॅन्टवरती पण केली आहे. तर तुम्ही काय करायचं, थ्रेड जसं पकडतो तसं थ्रेडचं खूप छान सुंदर काढल्यात. थ्रेडिंग खूप मस्त. तर काय करा, थ्रेड व्यवस्थित पकडा आणि जसं तुम्ही ड्रॉ केले ॲब्रोजचा आकार किंवा थ्रेडिंग जो बोलतो आपण शब्द, तर त्या साईडनी थ्रेड चालवायचं शिका. हे असं. कारण तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे, एक मिनटं ऐका अगोदर. तुम्हाला बलूनवरती प्रॅक्टिसचा फायदा काय होणार आहे की तुम्ही क्लायंटवरती खूप हलक्या हातानं थ्रेड चालवणार. क्लायंटची स्किन येऊ नये म्हणून आपल्याला अगोदर याच्यावरती प्रॅक्टिस करायची. तर करा बघ. आता 1 मिनिट वृषाली. आता तू कोणत्या साईडची करायला लागलीस? डाव्या. तर डावी आपण काय करतो, पाठीमागून. ही तुझी चूक झाली आता. तर आता तू काय करणार, उजवीची प्रॅक्टिस करणार अगोदर. उजवी ही बाजू समोरून असती. तुम्ही क्लायंट आहे अशा पद्धतीनं प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजणार ना की थ्रेड कोणत्या साईडनी कशा प्रकारे वळवायचा, कोणत्या मधल्या भागात तुमचा थ्रेड उभा झाला पाहिजे, उजव्या साईडला तुमचा पाठीमागून का समोरून चालला पाहिजे, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे ना. तर उजवी साईड घ्या आधी सगळ्या. छान आहे. मधल्या भागात तुम्ही प्रॉपरली मधून असा हात झाला पाहिजे. तर आता रोज तुम्ही 2-3 दिवस बलूनवरती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा हात आणखीन साफ होईल आणि छान प्रॅक्टिस पण होईल. मॅडम, तुम्ही थ्रेडिंग प्रॅक्टिससाठी आम्हाला बलून आणायला सांगितले होते, आम्ही आणले. पण तुम्ही बलूनच का वापरलं थ्रेडिंग प्रॅक्टिससाठी? तुझा प्रश्न खूप छान आहे. तुला लक्षात तर येत असेल ना की बलून हा किती नाजूक आहे म्हणून. त्याला थोडं जरी स्पर्श किंवा एखादं काय टोचलं की तो फुटतो. मग तुम्हाला त्याची काळजी वाटणारच ना, की जसं आता आपली स्किन असते प्रॉपर शेप देण्यासाठी आपण हे इथं किती नाजूक स्किन असते. तर त्यासाठी तुम्हाला तो बलूनचा वापर करण्यासाठी मी सांगितलेला आहे. आणि त्यात खूप फायदे पण आहेत आपले, की तुमचा बॅलन्स, दोन्ही हाताचा बॅलन्स सेम येतो, एकसारखा येतो. तुम्हाला सतत त्याची काळजी राहणार की स्किन येईल का, फुटणार का. मग तुमचा हात पण थोडासा हलका चालणार, सॉफ्ट चालणार. आपण खूप वेळेस ऐकलेलं असेल एखाद्या पार्लरमध्ये जाऊन की ताई तुमचा हात खूप सॉफ्ट आहे, त्रास होत नाही आहे. किंवा क्लायंट मला पण खूप वेळेस बोलतो, तुम्ही ऐकलंच आहे ना. तर त्यासाठी तुम्ही थोडे दिवस, 8 दिवस तरी बलूनवरती प्रॅक्टिस केली तर तुमचा हात साफ होईल, एकसारखा एक लेवलला दोन्ही बी थ्रेड तुमचे दोन्हीकडून एकसारखे चलतील पण, आणि बॅलन्स पण एकसारखं होईल. म्हणून आपण बलून आणायला सांगितलं. आलं ना लक्षात? तर आता रोज प्रॅक्टिस करा 8 दिवस, म्हणजे मग तुम्हाला क्लायंट करताना पण थोडा एक आत्मविश्वास होईल की आता मी करू शकते म्हणून. ओके.